रक्षा महाआघाडीची ही प्रेस कॉन्फरन्स आपयल्ली आसा. ह्या प्रेसाक उपस्थित आहा तेंची वळख करून दिता. मदीं बशिल्ले आसात श्री सुभाष भास्कर वेलिंगकर सर. हे हिंदू रक्षा महाआघाडीचे निमंत्रक आसात. त्यांच्या बाजू बशिल्ले आसात डॉक्टर सुरज काणेकर, सुराज संस्थेचे प्रमुख आणि सुकाणू समितीचे सदस्य. त्यांच्या ह्या बाजूक बशिल्ले आसात श्री प्रवीण पुनाजी नेसवणकर, भारत माता की जयचे प्रतिनिधी कार्यवाह. त्या बाजूक बशिल्ले आसात श्री गोविंद तोडणकर, हे हिंदू जनजागृती समितीचे प्रतिनिधी आसात. त्यांच्या बाजूक बशिल्ले आसात सौ शुभाताई नंदन सावंत, हे सनातन संस्थेचे प्रतिनिधी. वाचून बशिल्ले आसात श्री नितीन फळदेसाई, राष्ट्रीय बजरंग दळचे प्रमुख. मदीं बशिल्ले आसात श्री सुरेश बिचोलकर, हे सुकाणू समितीचे सदस्य आसात. दत्ताभाऊ नाईक, हे सुकाणू समिती आणि भारत माता की जयचे प्रतिनिधी. असे सगळे वेगवेगळे संस्थेचे प्रतिनिधी हिंदू रक्षा महाआघाडी म्हणून आज ह्या प्रेस कॉन्फरन्साक उपस्थित आसात. हांव विनंती करता वेलिंगकर सरांक की प्रेस कंटिन्यू करता. नमस्कार. एक कार्यक्रम येता ते 3 मे मंगळार आसा ते दीस गोमंतक मराठा समाज हॉलान 4:30 वरांचेर दवरलेलो आसा. भगवान परशुराम जयंती असो कार्यक्रम तो. ह्या निमतान गोंयान जे काही गैरसमज पोर्तुगीज काळान जन्मान घातले गेले आणि अजून गोंयकारांक ताची कल्पना ना, ताच्या फाटल्यान सत्य कितें तें, अश्यो 3 गजाली ज्यो आसा ह्यो हायलायट करच्यो आणि गोंयभर पसरवच्यो अशा पद्दतीचो हो उपक्रम आसा. पहिली गजाल म्हणजे गोंयच्या बद्दल तरेतरेची मिसकन्सेप्शन्स आणि हेतुपूर्वक निर्माण केल्ली इमेज ही इंटरनॅशनल लेवलचेर वचची अशा प्रकारचे पद्धतशीर प्रयत्न झाले. एक म्हणजे गोवा हो रोम ऑफ द ईस्ट अशा पद्धतीन ताजो अपप्रचार जुन्या काळान केलो. खरें म्हणजे हांगा अजून पोर्तुगीजांचे 450 वर्सां गुलामगिरी करून सुद्धा हिंदू समाज हो मेजॉरिटीन शिल्लक आसा. शहरां जर सोडली जाल्यार गांव गांवांनी हिंदू संस्कृती ही अबाधित आसा, आमच्या पुर्वजांनी टिकयल्ली. पण कन्सेप्शन्स वेगवेगळी जाल्या. त्यामुळे आमकां एक गजाल हाज्या फुडें स्पश्ट गोंयकारां समोर मांडपाची आसा, जे गोंयकार जाणात पण ताचो उपयोग करिनात. ती म्हणजे गोवा ही परशुराम भूमी आसा. परशुराम भूमी म्हणपाचें कारण भगवान परशुराम हे 6वे अवतार श्री विष्णूंचे. म्हणजे आमी आमच्या धर्मान संस्कृतीन देवाचे 10 अवतार मानतात. परशुराम हो 6वो अवतार. आणि परशुरामाचो जन्म ज्या दिसा जालो तो अर्थातूच खरो सगळ्यात मोठ्या पद्धतीन साजरो करूंक जाय आशिल्लो, ते घडना. एक हांव थोडक्यान ताजें हें सांगता. जमदग्नी ऋषी आणि रेणुका ही आवय बापूय एकदा हयहय ह्या वंशाचे राजा सहस्रार्जुन आश्रमान आयले. तांकां ह्या ऋषीन जेवंक बी वाडले, हॉस्पिटॅलिटी सगळी दिली. आणि इतल्या लोकांच्या सैन्याचें जेवण कशें केलें म्हणून ताणें मागीर लास्ट सहस्रार्जुनाक विचारलें. त्या वेळार जमदग्नीन ताका दाखयलें की तांचे कडल्यान कपिला कामधेनू म्हणून आशिल्ली. आमच्या संस्कृतीन पर्वत मंथन जें जालें ते केल्या नंतर देव आणि दानवा भितरले तातूंतली जी काही रत्नां भायर सरली तातूंतल्यान कामधेनू भायर सरली. जी इच्छा व्यक्त करता तें मेळटा अशा पद्धतीची ही गाय.
तर राजा हो मदांध राजा या हय वंशाचे सगळे राजा. तर सहस्त्रार्जुनान सांगलें तुमकां भिकाऱ्यांक कित्याक जाय ती काय म्हणून, आपूण राजा आसा ह्या हातूंतलें सगळें आपलें म्हणून, आनी त्यामुळे आपूण ती गाय घेवन वतलो म्हणून. तर ताणें सांगलें गाय घेवन वचूं नाका कित्याक देवानी दिल्ली आसा ती म्हणून. तर ते जबरदस्तीन घेवन गेले. हें जेन्ना जमदग्नीच्या 4 पुतांक कळ्ळें त्या वेळाचेर जमदग्नीच्या त्या 4 पुतांनी हल्लो केलो सहस्त्रार्जुनाच्या हल्ल्याचेर आनी तांकां सगळ्यांचो पराभव केलो. हातूंत सहस्त्रार्जुन हो मारलो गेलो आनी मागीर हें सोंपलें अशें धरलें तांच्यांनी. तितल्यान सहस्त्रार्जुनाचो पूत जो आसा ताणें सैन्य घेवन आश्रमाचेर हल्लो केलो आनी परशुरामाच्या बापायक जमदग्नी ऋषीक ताणें बिहेड केलो, कापलो, ताणें हत्या केली ताची आनी बेदम मारहाण ताज्या आवयक केली आनी ती सती गेली आपल्या घोवा उपरांत ताज्या चितेचेर. हें जेन्ना परशुराम आयलो तेन्ना ताज्या लक्षांत आयलें आनी परशुराम चवताळो. ताणें परशू घेतलो, अमोघ परशू, आनी वचन प्रतिज्ञा अशी केली जो पर्यंत हे मद मारिल्ल्या राजांक आपूण काबार करिना ह्या हय वंशाच्या तो पर्यंत आपूण विश्रांती घेवचो ना. आनी ताणें ह्या सगळ्या राजांक मारून काडले युद्ध करून आनी सगळी जवळ जवळ सगळो देश जिंकलो ताणें. आनी मागीर हें सगळें ताका नाका आशिल्लें राज्य बिज्य, ताका ताचो लोभ नाशिल्लो म्हणून तें सगळें राज्य ताणें काश्यप ऋषी जो आसा ताका दान केलें. धर्मान अशी प्रथा आसा संस्कृतीन की जें दान जी भूमी करता तातूंत आपूण रावपाचें नासता. जो दान करता ताणें रावपाचें नासता. म्हणून परशुरामान दान केल्या नंतर आतां आपूण खंय वतलो तेन्ना काश्यपान ताका सांगलें की नवी भूमी जी आसा ही कोकण कोस्ट असो जाका म्हणटात, सप्त कोकण अशें जाका म्हणटात, ती भूमी ही रिक्लेम कर म्हणून, रिक्लेमेशन ऑफ लँड जशें केलें वता. दर्या सकयल आसा तो प्रदेश सह्याद्रीच्या पश्चिमे कडलो. तर तो तूं वयर काड प्रदेश आनी तो वसय तूं आनी नवी वसाहत निर्माण कर थंय आनी थंय तूं राव अशें म्हणून सांगलें. आमचो भगवान परशुराम जे आसा हे चिरंजीवी आसा, तांकां मरण ना. अशे काही सप्त चिरंजीव आसा संस्कृतीन. त्यामुळे आमी अशें मानतात गोंयकार की ह्या सगळ्या भूमीन भगवान परशुरामांचो अंश आसा आनी ते जिवंत आसात अशा पद्दतीचो साक्षात्कार आमी करून घेतात. तर ही भूमी जाल्यानंतर एक लक्षात येता आमच्या महेंद्र वयल्यान 7 बाण परशुरामान मारले. स्कंद पुराण हे जे 18 पुराणांतले एक पुराण आसा तातूंत हाचो सगळो उल्लेख आसा. तातूंत गोंयचो उल्लेख आसा. बाणावली जे नांव पडलेलें आसा गांवांत तें बाणवल्ली जुनें नांव. म्हणजे परशुरामाचो एक बाण जो आसा हो त्या बाणावल्लीक पडलो अशा प्रकारचो हें आसा. आनी त्यामुळे समुद्र हटोवन भगवान परशुरामान गुजरात पासून केरळ पर्यंत एक 6 योजना रुंद आणि 400 योजना लांब असो प्रदेश निर्माण केलो. ताका सप्त कोकण अशें म्हणटात. म्हणजे केरळ पर्यंत हो कोस्ट जो आसा पसरलेलो आसा. आवय परशुरामांची आनी एका नांवान वळखली वता कोकणाई म्हणून. परशुरामान नुसती जमीन वयर काडली ना खाऱ्या उदकांतली, ताणें ती जमीन वसयली. कितल्याशाच हजारांनी वर्सां जी जमीन समुद्रान आसा ती नापीक जाता, ती पिकाना. परशुरामानी ताजेर संशोधनां करून काही लोकांक बरोबर घेवन ती भूमी सुपीक बनयली परत अशा पद्दतीचे हे आसा. आणि ती बरयल्या नंतर थंय ही सगळी वसती जाली. ते सगळे आमी गोंयकार धरून ह्या सगळ्या प्रदेशाचेर जे आसा म्हणून परशुराम भूमी गोमंतक अशा पद्दतीचो हो हे एक सत्य जे आसा हे अज्ञानापोटी लोकांच्या लक्षांत ना आणि लोक ते परत परत ताजो उच्चार जो आसा हो करिना. ताजेर काही पुरावे आसा. NIO जे आसा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी जे आसा ताणें 1978 1978 रिसर्च केलो ह्या सगळ्या कोस्टाचेर, सप्त कोकणाचेर. ताणें तरेतरेच्या कडले कोरल रीफ जो आसा
प्रवाळ जे असता ह्या प्रवाळाचे नमुने घेतले ताणें आणि तांणी हें संशोधन काडलें कंक्लुजन की हो सगळो प्रदेश हो एकाच वेळाचेर वयर आयलो आनी तो दर्यान आशिल्लो म्हणून एका काळाचेर आनी तो वयर काडलो. मेंदिश म्हणून एक गोंयचे सुपुत्र सुर्ल गांव आसा थंय आंब्याचें घर म्हणून आसा एक ल्हान वाडो थंय रावतात ते. तांणी अशा प्रकारचें संशोधन केलें. अनंत रामकृष्ण सिनाय धुमे म्हणून ताणें कल्चरल हिस्ट्री ऑफ गोवा ह्या हातूंत ताणें अशें म्हटलां की ही दंतकथा न्ही, ही लिजेंडरी स्टोरी न्हय. परशुराम भगवान जे आसा ही एक्झिस्टेड. तो हांगाचें तें व्यक्तिमत्व आसा गोंयांतलें अशा पद्दतीन ताणें तें पुस्तक जें आसा तें बरयता. डॉक्टर ओयर्टा एंड डॉक्टर वाडिया म्हणून आसा तांच्या मतान डॉक्टर फ्रेडरिक फार्जिटर म्हणून आसा. ह्या दोगांयनी अशें केलें हिंदू धर्मान ज्यो कितें कथा बरयल्या ह्यो निराधार कथा ना. त्या प्रत्येक कथे फाटल्यान जें कितें आसा हें सत्य म्हणून आनी तें केन्ना ना केन्ना तरी उघडकीक येतलें अशा पद्दतीचें मत तांणी व्यक्त केलां. एक ए.डी. पिसडकर म्हणून तांणी हो भगवान परशुराम जो जावन गेलो म्हणजे जो थंय आयलो गोमंतकान ताजी डेटिंग केलें ताणें तें 2550 ते 2350 BC अशा पद्दतीन हो ख्रिस्तपूर्व परशुराम जो आशिल्लो अशें म्हणलां ताणें हो सगळो उल्लेख आपले हिस्ट्री ऑफ कल्चर ऑफ इंडियन पीपल द वेदीक एज अशा पद्दतीचे हे सगळे पुरावे जे आसा तातूंतल्यान परशुराम भूमी ही आसा हें सिद्ध जाता. हांगा प्रश्न अशा खातीर आयलो आमी 3 गजाली लोकां मुखार मांडपा खातीर ह्या परशुराम जयंतीक सुरवात करतले आमी. द काश्मीर फायल्स आयली आनी काश्मीर फायल्सान जे हिंदूचेर जाल्ले अत्याचार दाखयले ते अत्याचार 1% सुद्दां ना. थंय प्रचंड अत्याचार जाले. जितले सेन्सॉराक परमिसिबल आसा तितलें दिल्लें आसा आनी त्यामुळे प्रचंड अत्याचार. पण लोकांच्या हातूंतल्यान चर्चा सुरू जाले, डिस्कशन सुरू जालें की केल्ले म्हणून अत्याचार त्या वेळाचेर आनी हें उघडकीक खंयच्याच त्या वेळाचेर हाडलें ना आनी ताचो गाजो वाजो केलो ना. म्हणजे खरें ही जेनोसायड आशिल्ली आनी मोठो एक्झोडस भायर सरलो 5 लाख काश्मीऱ्यांचो. ते खंयच मोठी घटना जणू काय जावं ना अशा पद्दतीन स्वतंत्र भारतांत ती ट्रीट जाली. द काश्मीर फायल्स आयली आनी हे एक गोष्ट खंयची हांगा फ्रांसीस झेवियर हो जेजुईट ताका संतपद बहाल केला चर्चीन. पण झेवियर गोंयचो साहेब अशें म्हणून वर्तमानपत्रां सुद्दां बरयतात. मराठी वर्तमानपत्रां बरयतात, कोंकणी वर्तमानपत्रां बरयतात, इंग्लीश वर्तमानपत्रां तर बरयतात त्या वयल्यान. आनी दुसरो मानवतेच्या निकशा वयल्यान तो गोंयचो साहेब आसूंक शकना आनी आमी मागणी करता ताका आतां हाज्या फुडें जाणून घेया इतिहास आनी ताका गोंयचो साहेब म्हणू नाकात म्हणून. गोंयचो साहेब केन्ना जालें हें नामाभिधान तें सांगता. ताका हिस्टॉरिकल डॉक्युमेंटेशन आसा तें वाचूंक जाय एकदां. मनोहर सरदेसाय हांणी जे स्वातंत्र्य लढ्याचे गोवा स्वातंत्र्य लढ्याचे 2 खंड गोवा गव्हर्मेंटान पब्लीश केल्या. त्या हाजेर सगळें आसा. आमचे जाका आमी गोंयच्या राष्ट्रवादाचे जनक म्हणटात अशें स्वर्गीय टी.बी. कुन्हा तांणी डिनॅशनलायझेशन ऑफ गोवन्स हें पुस्तक बरयलां. ताजो हें सगळें हांव सांगता आसतना घेता. का प्रियोळकर म्हणून आसा, ए प्रियोळकर म्हणून आमच्या गोंयचोच सुपुत्र. ताणें पोर्तुगाला वचून पोर्तुगालच्या लायब्ररींतले म्युझियमांतले डॉक्युमेंट्स स्टडी करून ताणें गोवा इन्क्विजिशन जें आसा ते संबंध कितें आसा तो हांव सांगता. गोंयचो साहेब हें खंय जन्माक आयलें ह्या पोर्तुगीजांनी पोर्तुगीज शासन चर्चीचे पाद्री त्या वेळेले जे धर्मांतर करपाक हांगा आयिल्ले ते आनी पोर्तुगीजांचे नंतर काळान जाल्ले म्हणजे बूट चाटेपणां. नोव्हेंबर संभाजी महाराजान गोंयचेर स्वारी केली
हांव तितलेंच सांगता शॉर्ट म्हणजे सगळ्यांक सांगिना. जुवें बेट जें आसा त्या बेटाचेर पोर्तुगीजान तांच्या आयुश्यान जावंक नाशिल्लो इतलो मोठो मार संभाजी राजान दिलो. मर्दनगडाचेर हल्लो केलो फोंड्यां, थंय मार दिलो आणि पोर्तुगीज पळत सुटले. 3 तालुके आशिल्ले, साश्टी, सालसेत, बार्देश आणि तिसवाडी, इल्यस जाका म्हणटात ते. या 3 तालुक्या पैकी बार्देशांत, सालसेत, तिसवाडी, बार्देश आणि साश्टीन संभाजी महाराजांनी आपले सैन्य धाडले. ते 26 दीस पर्यंत ताणी भरपूर थंय खदळ घातलो, पोर्तुगीजांक मार दिलो आणि एक अशी अवस्था आयले, एक क्रुशियल पॉइंट, ज्या ठिकाणी पोर्तुगीजाचो ऍडव्हर्टायजमेंट करताले सगळ्या कडेन की आमची ईस्टर्न एम्पायर म्हणून पोर्तुगीजांची, ते पूर्वेकडले पोर्तुगीजांचे साम्राज्य आता एका दिसान खलास जाता अशी पाळी आयली. पोर्तुगीजांकडेन त्या वेळाचेर या संभाजी राजांच्या स्वारी कडेन साश्टीन 2 किल्ल्यांनी पळ काढलो आणि भितर घालून घेतले ताणे. रायतूरचो किल्लो आणि मुरगांवचो किल्लो, ह्या 2 किल्ले सालसेतान आणि बार्देशान आग्वाद आणि रेश मानुश, हे 2 किल्ले आणि गोवा बेट आयलंड जे आसा गोंयचे म्हणजे ओल्ड गोवा ज्याचेर येता, हो प्रदेश जर सोडलो सगळ्या कडले पोर्तुगीज राज्य गेले, संभाजी महाराजांच्या ताब्यान हे सगळें आयले. आणि आता फायनल घाव घालप हांचेर, निर्णायक घाव घालप हे जेन्ना ठरयलें त्या वेळाचेर परिस्थिती अशी जाली, जाका हिस्टॉरिकल डॉक्युमेंटेशन आसा, व्यवस्थित अवेलेबल आसा. मराठे पोर्तुगीज संबंध म्हणून पिसुर्लेकार म्हणून ताणें बरोवन दवरला, आमचेच गोंयकार. ताणी पोर्तुगेजांक वचून म्युझियमाची स्टडी बी करून हें सगळें बरयलां आणि ऑथेंटिकली डॉक्युमेंटेड तें. पाद्री आंतोनियो डिसोजा म्हणून ताणें काही पुस्तकां बरोवन दवरल्या त्या वेळाचेर. ताचेर ह्यो सगळ्यो काही गजाली ज्यो आसा ह्यो आमकां पळोवपाक मेळटा, आमी अभ्यास केलो जाल्यार. दुर्दैवान तो कोण वाचिना, हिंदूय वाचिना, ख्रिश्चन भावूय वाचिना आणि त्यामुळे आमकां नवें जनरेशन जें आसा ताका कांय खबर नासता. पोर्तुगीज जेरी घेवपाचें जालें त्याच वेळाचेर पोर्तुगीज वेर फ्रेंड्स ऑफ मुगल्स आणि बिजापूर, आदिलशाह. ताचें कारण अशें ते तांकां तोफा, एम्युनिशन, बंदुको हे सप्लाय करताले. तर तांकां मदत करपाक आणि संभाजी महाराजाक मारपाक औरंगजेबाचो व्हडलो चलो शाह आलम तो 1 लाख लोकांची फौज घेवन जवळ जवळ गोंयाकडेन लागीं आयला अशी खबर आयली. तेन्ना फोन, वायरलेस आणि कितें हें सिस्टम नाशिल्लें. थंयच्यान बॉर्डर वयलो मनीस घोड्यान जर आयलो जाल्यार कळटलो तितलो वेळ सैन्य आनीक फुडें येतलें तो हांगा पावता म्हणसर. तर ही इतली जलद कारवाई जाल्ली की संभाजी महाराजान आपले कॅम्पेन ही विद्रोह करची पडली आणि वचचें पडलें. काही वर्सां पयलीं शिवाजी महाराजांनी सुद्धा जवळ गोवा घेतिल्लो, पण तांकांय अशेंच माघार घेवची पडिल्ली. हांगा कितें जालें पोर्तुगीजांचें, ज्या लोकांनी सामके भिल्ले पोर्तुगीज आणि ते सगळे ओल्ड गोंयच्या बॉन जिजस चर्चेन जमले. वायसरॉय म्हणजे ताका विजरई अशें म्हणटात. तर हे जमले थंय आणि ताणें फ्रांसीस झेवियराची कूड जी आसा, शव जें आसा तें उगडें केलें, ताजेर राजदंड दवरलो आणि ताजे कडेन प्रार्थना केली तांच्यांनी की हे पोर्तुगीज साम्राज्य जें आसा, खंयचें साम्राज्य, पोर्तुगीज साम्राज्य जें आसा त्या साम्राज्य तूं साल्वार कर, तूं वाचय अशी प्रार्थना केली. आणि मागीर शाह आलमाच्या सैन्य येता म्हणून संभाजी महाराजान माघार घेवची पडली. एक चमत्कार फ्रांसीस झेवियराच्या नावाचेर एड केलो तांच्यांनी. चमत्कार करून हे सैन्य धाडलें म्हणून पोर्तुगीज साम्राज्या वयलें संकट टळ्ळें म्हणून. खंयच्या साम्राज्या वयलें संकट फ्रांसीस झेवियराक प्रार्थना केल्या नंतर टळ्ळें, पोर्तुगीज साम्राज्य वयलें संकट टळ्ळें. फ्रांसीस झेवियर खंयच्या साम्राज्या खातीर वावुरतालो तांणी संतपद बहाल तरेतरेच्या आधाराचेर केलें वता, ते बहाल केलें वता. इट इज सर्टिफायड. ते कोणतरी एक बॉडी आसता ताका 3 चमत्कार ताज्या नावाचेर जमा केले वता. तातूंतलो हो एक चमत्कार ताज्या नावाचेर जमा केला आणि तेन्नाच्यान गोंयचें रक्षण केलें. म्हणून गोंयचो सायब ही हे जे व्युत्पत्ती जी आसा
ही थंयच्यान निर्माण जाली. गोंयचो साहेब बरें आसा ते तशें केलें म्हणजे 278 गोंयचो साहेब हे ताजें जें नामाभिधान दिल्लें ताका हे तशेंच उरलें. तें रूढ केलें तांच्यांनी, इस्टाब्लिश केलें बऱ्या पद्दतीन. आनी मागीर फुडलें जनरेशन हांकां ताचो अभ्यास करपाची कांय गरज ना. हांगा बऱ्याच गोंयकारांक MA विथ हिस्ट्री पोस्ट ग्रॅज्युएशन करणाऱ्यांक गोंयचो प्री पोर्चुगीज इतिहास खबर ना अशी दशा आसा. काही वर्सां पयलीं गोवा युनिव्हर्सिटीन फक्त आमचो इतिहास गोंयचो पोर्तुगीज 1510 पासून सुरू जाता ही स्थिती आशिल्ली आमच्या मुक्त गोंयची आनी स्वतंत्र भारताची. आनी त्यामुळे आमचे भुरगे इतिहास कितें शिकतले काय म्हणून. तर ही गजाल जी आसा त्यामुळे एक पोर्तुगीजाचे साम्राज्याचे रक्षण ज्या फ्रांसीस झेवियरान केलें अशें म्हटलें वता ते पोर्तुगीज आशिल्ले. त्यामुळे आमचो साहेब गोंयचो साहेब ताका म्हणप आज आमी स्वतंत्र आसतना हे राष्ट्रीयतेक चॅलेंज दिल्ल्या भशेन आसा. हे अराष्ट्रीय आसा. इट इज एंटी नॅशनल. फ्रांसीस झेवियर गोंयचो साहेब न्हय. आमचें म्हणणें आसा भगवान परशुराम हजारो वर्सां पयलीं जो जालो आनी जाणें ही जमीन रिक्लेम केली आनी फळयली फुलयली आनी तातूंत सगळ्या प्रकारचे प्रॉस्परस हें केली तो जो आसा हो गोंयचो साहेब. जर कोणाक म्हण साहेब म्हणजे हे पोर्तुगीजांच्या हातूंतल्यान तर रक्षण करता तो साहेब म्हणजे कोण रक्षण करणारो जो आसा तो साहेब. थंय झेवियरान रक्षण केलें म्हणून तो गोंयचो साहेब पोर्तुगीजांनी केलो ताका. आनी आज आमी स्वतंत्र आसा. आमकां गोवा मुक्त जावन 60 वर्सां पूर्ण जाली. अशा वेळाचेर गेले 60 वर्सां आमी हे फ्रॉड जें आसा इंटरनॅशनल तें चॅरिश करीत आयिल्लें आसा. दिस इज इंटरनॅशनल फ्रॉड. गोंयचो साहेब फ्रांसीस झेवियराक म्हणप हे फ्रॉडाच्या पलीकडेन आनी कांय ना. आमी तें खोडून काडपाक सोदता. दुसरी गजाल आमच्या हिंदू भावांक आणि ख्रिश्चन भावांक कळपाक जाय की आज जे सगळे ख्रिश्चन भाव आसात आमचे तांचे पूर्वज हिंदू आशिल्ले. इन्क्विजिशन म्हणजे हेच चर्चीन स्पेनान ज्यू लोकांची सरसकट कत्तल केल्ली. हा केल्ल्यो तांच्यो. पण आमच्या इतल्यो न्हय. स्पेनापेक्षा चड अत्याचारांनी आमच्या देशांत जाले. पोर्तुगाला इन्क्विजिशन आशिल्लें स्पेना उपरांत. हे सगळे इन्क्विजिशन दोनूय आसा हे छळ चर्चीन धर्माचो प्रसार अनैतीक मार्गान करपा खातीर जबरदस्तीन करपा खातीर वापरलेले. पोर्तुगालाक आनी स्पेन खंयच्या तरी दिसा शिवराक हे सगळें जें आसा हे आपलो जुनो धर्म विसरचो ना म्हणून हांगा इन्क्विजिशन हाडल्या शिवाय हे गोंयकार जाग्यार येवचे ना. अशा प्रकारची पत्रां फ्रांसीस झेवियरान बरयल्ली डॉक्युमेंटेड आसा. टीबी कुन्नाच्या डिनॅशनलायझेशन ऑफ गोवा जे आसा तातूंत 16 एप्रील 1546 16 एप्रील 1546 ह्या दिसा जें पत्र बरयलें फ्रांसीस झेवियरान तातूंत इन्क्विजिशनची गरज गोंयांत कितली आसा ताचें प्रतिपादन केलें. ताच्या पयलीं पत्रां बरयलीं ताणें आनी त्या पत्रांनी असो मजकूर आसा हे गोंयकार जे आसा आमकां जर हे इस्टर्न एम्पायर सांबाळपाचें आसा पोर्तुगीजान जाल्यार सादे प्रयत्न करून हे जाग्यार येवचे ना हिंदू. हांकां सगळें पूर्ण सत्तेचो वापर करपाक जाय. जुलूम जबरदस्तीचो वापर करपाक जाय हे पत्रान ताणें थंय म्हणिल्लें आसा. आनी त्यामुळे ही पत्रां एवेलेबल आसा. ही पत्रां फ्रांसीस झेवियराची पोर्तुगीज डॉक्युमेंटेशन जें आसा म्युझियम तातूंतल्यान घेवन ती उदगृत केल्या ऑफिशियली उदगृत केल्ली आसा. आनी त्यामुळे तें पत्र म्हणजे हांगा गोवा इन्क्विजिशन जें हाडलें आनी 250 वर्सां ताणें छळ केलो. जगाचेर हिटलरान सुद्दां ज्यूचो छळ करूंक ना. इतलो मोठो छळ आमकां खबर ना. आमी कोण वाचिना. डिस्कवरी चॅनलचेर तें सगळें पळोवपाक जाय. आनी त्यामुळे ही जी आसा
ताजी प्रत्यक्षात गोवा इन्क्विजिशनची कारवाई झेवियर मेल्यानंतर चालू झाली. 15 वर्सां घेतली ताणें इन्क्विजिशन त्या सगळ्या हालोवन थंयची सगळी यंत्रणा स्पेनांतली पोर्तुगेजांतली हांगा हाडपाक ताणें येदो काळ लायलो. पण मागणी कोणें केली आनी कित्याक कंप्लाय जाली फ्रांसीस झेवियराची मागणी? तर डॉन जुआंव थर्ड जो आशिल्लो तेर्सेर, डॉन जुआंव तेर्सेर हो राजा जो पोर्तुगालचो आशिल्लो ताजो झेवियर हो पर्सनल कन्फेसर. म्हणजे ख्रिश्चन धर्मान अशें आसता आपूण कितें आपल्या हातान चूक जाली पाप जालें जाल्यार कन्फेशन करपाचें आसता आनी तें कन्फेशन पाद्री कडेन करपाचें. एक मदीं जाळी आसता आनी ताणें हांवें कितें कितें हें केलां तें सांगपाचें आनी म्हणजे त्या पापांतल्यान तुमी एब्सॉल्व जाता अशी पद्दत जी आसता ती तो जो पोर्तुगालचो सम्राट डॉन जुआंव तेर्सेर थर्ड जो आसा ताजो कन्फेसर हो पर्सनल झेवियर आशिल्लो आनी त्यामुळे झेवियरच्या शब्दाक किंमत आशिल्ली. आनी अशा पद्दतीन हें सगळें आयलें. नरसंहार जो केलो हांगा हजारांच्या संख्येन आउट टू द फॅक्ट म्हणून ताचे फोटोग्राफ्स आसा. ती मिरवणूक काडटाली 10,000 लोकांक जिवंत जाळे ऑन फ्युनरल पायर्स. डेलॉन म्हणून फॉरेन मनीस येवन गेलो, ताजे बुकॅनन म्हणून येवन गेलो, ताजे रिपोर्ट्स आसा. ते म्हणटात की एकदा जाळ्यानंतर हें 1-2 वर्सांनी एकदा जातालें आनी तें जाल्यानंतर 6 म्हयने मनीस जे आमचे पुर्वज हिंदूचे आनी ख्रिश्चनांचे तांणी नव्या ख्रिश्चनाकूय सोडूंक ना. आमी जर इफ वी ट्रेस अवर एन्सेस्ट्री जाल्यार आमच्या लक्षांत आयलें दे वेर द सब्जेक्ट टू दॅट एट्रॉसिटी म्हणून. आनी त्यामुळे हें जें केलें म्हणजे ताजो मड्याचो हाजो जो हें जाता वास जो येता कातडी आनी हें जळ्याचो चरबी जळ्याचो तो 6 म्हयने वचनाशिल्लो अशें जे फॉरेनर्स त्या वेळार गोंयांत आशिल्ले पळय हिस्टोरियन्स तांणी हे रिपोर्ट जे आसा हे बरोवन दवरले. आनी त्यामुळे हें स्पश्ट आसा की गोवा इन्क्विजिशन ही काश्मीर फायल जशी आसा तशी गोंयची गोवा फायल्स हें गोवा इन्क्विजिशन आसा. प्रचंड नरसंहार हिंदूचो हांगा केलो गेलो आनी न्यू ख्रिश्चन म्हणजे बेसिकली क्रिश्चन्स. आमी हांगाच्या ख्रिश्चन जो आसा तो भायल्यान आयिल्लो आमी मानीत ना. आमी आमचो DNA एक आसा अशें धरता. ताजे कारण आज सुद्दां गोंयांत जर भोंवले जाल्यार अनेक प्रथा हिंदू जे आसा हे कॅथलीक कम्युनिटीन आसा. तांकां त्या कॅथलीक हाज्या पासून तोडपाचें काम ह्या गोवा इन्क्विजिशन आनी ते छळान केलें. एका पिडयेन भोगलें पूण दुसरी पिडयेन आनी भोगूं नये म्हणून झग मारीत ख्रिश्चन जाले. बाय एक्सिडेंट ऑल ऑफ देम वेर क्रिश्चन्स, नॉट बाय पर्सुएशन. आनी त्यामुळे हे दुसरी गजाल जी आसा म्हणजे गोवा इन्क्विजिशन हे हाडपाक फ्रांसीस झेवियर कारणीभूत जालो. ज्या अत्याचार मानवतेच्या खंयच्याच व्याख्येन बसनात त्या मानवतेच्या आधाराचेर सुद्धा गोंयचो साहेब म्हणप फ्रांसीस झेवियराक हो गोंयकारांचोच न्हय, आमचे जे पूर्वज हिंदू आनी ख्रिश्चनांचे जे मारले गेल्या त्या इन्क्विजिशनान छळ करून विदाउट एनी गिल्ट ऑफ देअर हे जे कापले गेल्या मारले गेल्या. हांव छळ सांगिना. नाखटां काडप, टांगप बायलांक, मेणवाती लावप म्हणजे पनिशमेंट बाय पोतूर, पनिशमेंट बाय वॉटर, पनिशमेंट बाय अशे तरेतरेची सेक्शनां आसा ह्या हातूंतल्यान गोवा इन्क्विजिशनान. कशें कशें दिताले ते काट्याच्या चक्राचेर न्हिदयताले. तरेतरेचे अत्याचार ते जाळपा पासून सुद्दां कातडी सोदून फक्त संभाजीची काडूंक ना हांगाय काडल्या गोवा इन्क्विजिशनान. आनी इतल्या अत्याचार जे आसा हे दुर्दैवान आज कोणाक ताका जबाबदार आशिल्ल्या मनशाक आनी पोर्तुगीजांचें साम्राज्य वाटायणाऱ्या मनशाक नॅशनली म्हणजे राष्ट्रीयतेच्या दृश्टिकोनांतल्यान आनी मानवतेच्या दृश्टिकोनांतल्यान दोनूय आदाराचेर हांव परत एम्फसायज करता. फ्रांसीस झेवियराक गोंयचो साहेब हे म्हणप म्हणजे इन्सल्ट आसा तो गोंयकारांचो. ह्या दोनूय लेवलचेर निकशाचेर क्रायटेरियाचेर खंयच लागना तो. आनी त्यामुळे मुक्ती नंतर तर नाच ना. पोर्तुगीजांचें राज्य आशिल्लें तेन्ना ठीक आशिल्लें सगळें. आनी एक गजाल आसा की येस गोवा इन्क्विजिशन आसा ताजे अत्याचार लोकां समोर हाडपाक जाय ते अजून लोकांक खबर ना. गोवा इन्क्विजिशन नांवाचें पुस्तक आसा म्हूण लोकांक खबर ना.
डिनॅशनलायझेशन ऑफ गोवन्स हें टिबीकुंदान बरयलां. हे तरुण पिढयेक खबर ना, कित्याक एक सांगलें वचना आनी कांय केलें वचना. पण आश्चर्यकारक रित्या गोवा गव्हर्नमेंटान काही वर्सां पयलीं ही पुस्तकां जी आसा गोंयचो स्वातंत्र्य लढा तातूंतय ताचो उल्लेख आसा. आणि डिनॅशनलायझेशन ऑफ गोवा हें पुस्तक गव्हर्नमेंटान प्रिंटींग प्रेसान छापून 5,000 प्रती काडलेल्यो. ताज्या नंतर त्यो प्रती उपलब्ध ना. त्यामुळे त्यो प्रती उपलब्ध करून दिवप लोकांक अशा पद्धतीचो हे सुद्धा कार्यक्रम सुद्धा आम्ही घेतले. तात्पर्य 3 गजाली म्हणजे गोवा फायल्स रिलीज करतात आम्ही 3 मे. वी आर ओपनिंग द गोवा फायल्स. 3 गजाली हे सगळे असताना करतात आम्ही. ज्यो गजाली हिडन उरल्यो आतापर्यंत, इतिहासाक खबर आसा तें पण आमकां खबर ना, दोज हू आर कन्सर्न्ड तांकां खबर ना. त्यो गजाली म्हणजे गोंयचो साहेब फ्रांसीस झेवियर न्हय, परशुराम भूमी ही. त्यामुळे गोंयचो रक्षण करता हो परशुराम, भगवान परशुराम. दुसरी गजाल अशी की गोवा इन्क्विजिशन हो जो छळवाद जालो हांगा धर्माच्या नांवाखाली चर्चीन आणि पोर्तुगीज शासनान केलो, तो छळवाद जो जाला ताका पूर्णपणे ते हांगा हाडपाक गोंयान कारणीभूत फ्रांसीस झेवियर आशिल्लो हे लोकांक कळपाक जाय. आणि तिसरी गजाल, गोवा इन्क्विजिशनच्या खाली जे अत्याचार जाले ते सगळे अत्याचार जे आसा हे मांडले वचपाक जाय लोकांच्या समोर. नाजाल्यार आमच्या ख्रिश्चन भावांक, हिंदू भावांक हो इतिहास जर कळलो ना जाल्यार आमी चुकीच्या दिशेन वाटचाल करतले. आमी चुकीच्या लोकांक नॅशनल पर्सनॅलिटीज म्हणपाक लागतले. आणि थंय ताजो अर्थ असो जाता की द्विराष्ट्रवादाक जन्म दितले आमी गोंयान. भारतान द्विराष्ट्रवाद जन्माक आयलो. पाकिस्तान आणि हिंदुस्तान जाले. देशाचे 2 तुकडे जाले. गोंयचे 2 तुकडे जावपाक आमकां दिवपाचे ना. द्विराष्ट्रवाद हांगा खपोवन घेवपाक जायना. तो निमूटपणे गेली 60 वर्सां आमी खपोवन जो घेतला, हाज्या फुडें गोंयचो जो खरोच न्हिदला ताका उठोवपाक जाता. आणि म्हाका गॅरंटी आसा आमच्या गोंयांतलो सगळो समाज जो आसा सुनार तांच्या लक्षांत येतलें की हे गजाली ज्यो आसा ह्यो पोर्तुगीज साम्राज्यान ज्यो घडलेल्यो त्यो आमकां चुकीच्या दिशेन व्हरतात. आज सुद्धा ताजें पालन जाता. त्यामुळे हें पालन थांबपाक जाय. हे परशुराम जयंतीचो जो कार्यक्रम 3 मेक आमी दवरलेलो आसा त्या कार्यक्रमा दिसा गोवा फायल्स इनॉग्रेट जातले हे आमच्या दृश्टींतल्यान. ताचो जो कितें कॅम्पेन आसा त्या कॅम्पेनाची माहिती तुमकां डॉक्टर सूरज काणेकर दितले. नमस्कार. तुम्ही आता आयकलां आसतलें की हिंदू रक्षा महाआघाडी परत आमी गोंयांत आमी कशे आशिल्ले, आमची संस्कृती कशी आशिल्ली, 450 वर्सां पोर्तुगीज येवन तांणी कितें कितें केलें, संभाजी महाराजान आमकां आमचे पुर्वजांक ह्या सगळ्या कटकटींच्यान भायर काडपा खातीर कशे प्रयत्न केले, तातूंतच्यान गोंयचो साहेब म्हणून फ्रांसीस झेवियराक कसो मुखार हाडलो आनी अजून पर्यंत ताजे कशे मुखार व्हरता हें कळटलें. हाका लागून आज पर्यंत जी आमची भूमी जवळ जवळ 4,500 वर्सां पयलीं जर तर इतिहास पळयलो जाल्यार परशुरामान जे चिरंजीवी आसा तांणी ही गोमंतक भूमी किंवा कोकण पट्टी जी आता सरान सांगल्या गुजरातच्यान केरळ पर्यंत ही निर्मीत केली. ताजेर सगळे आज आमी रावता आनी ही निर्मीत जाली म्हणून आज आमी रावपाक शकले. हो इतिहास अजून कोणाक खबर ना. आमी गोंयांत रावता आनी आमी एक स्वाभिमानान आमचे भितरलो आत्मविश्वास, आमचे भितरलो राष्ट्रीयता, आमचे भितरलो धर्म हो जागरण जर तर करूं जाय आनी एक स्वाभिमान जर तर तयार करूं जाय जाल्यार हो इतिहास सांगप खूब इम्पॉर्टंट. सो ताका लागून हे खूब पयलींच जावपाचें. पण गोवा स्वातंत्र्य जावन जशें सरान सांगलां 60 वर्सां जावन सुद्दां हाजेर विचार जालो ना आनी गोंयचो साहेब म्हणून वेगळे तरेन दुसऱ्याक मुखार हाडपाक लागले. कारणां सरान सगळी सांगिल्ली आसा. सो ताका लागून जशें सरान सांगलां की 450 वर्सां पयलीं हांगा क्रिश्चन म्हणून कोण नाशिल्ले, सगळे हिंदूच आशिल्ले. सगळे आमचे जे पुर्वज आसात तांणी खुबशे त्रास सोंसले. फुडले पिढीक त्रास जावं जायना म्हणून कन्वर्ट जाले. पण तातूंतल्यान खरो इतिहास जर तर आमकां कळूं जाय जाल्यार 3 मेचो परशुराम जयंतीचो कार्यक्रम आमी मुखार घेवन
मुखावेले ऑलमोस्ट 20 दीस गोंयभर आमी हे कार्यक्रम करपाक सोदता. हिंदू रक्षा महाआघाडी सप्टेंबरान सुरू जावन आज पर्यंत आमच्या 12 तालुक्यांनी आमची समिती आसा. आमी 14 तालुके अशे केल्या आनी आमी गांवांगांवांत सुद्दां त्या समिती उबी करपाक लागल्या. हेतू एकूच की सगळ्या समाजाक जागृत करपाचे, धर्म शिक्षण करपाचे, तातूंतल्यान बरो एक मुखार समाज मुखार येवचो, सगळे बरे आनंदान रावचे, हो एक मेन हेतू आसा. सो ताजे खातीर हो कार्यक्रम आमी 3 मेक सुरू जातकच जवळ जवळ 20 दीस म्हणजे 22 मे पर्यंत सगळ्या वाठारांनी आमी घेवपाचो प्रयत्न करतले. तुमच्या मार्फत आमी सगळ्यांक आवाहन करता की आमचे कडेन आज पर्यंत जवळ जवळ सप्टेंबर ते आज एप्रिल पर्यंत जवळ जवळ 1100 संघटना आसा. त्या संघटना मार्फत हो कार्यक्रम आमी मुखार व्हरपाक सोदता. प्रत्येक तालुक्यांनी आमी करपाक सोदता. ज्या जाग्यार शक्य आसा थंय गांवान आमी करपाक सोदता. तातूंतल्यान तुमी सगळ्यांनी सपोर्ट करचो असो आमी तुमकां मुद्दाम विनंती करता. आनी इतलेंच न्ही जाल्यार हो कार्यक्रम मुखार वर्सभर चलतलो, कारण 450 वर्सांचो इतिहास हो सगळ्या लोकां कडेन पावून तांकां कन्विन्स करप ही सादी गजाल न्ही. आमी हांगा प्रेसाक सांगता तरी आसतना व्हडलें काम आसा. हे आमी थोडेशे जाण आसा मुखार सरले आनी हे जातले अशें न्ही. ताका लागून आमी खूब प्रयत्न करून मुखार व्हरतले, पण वर्सभर कार्यक्रम चलतलो. तातूंतल्यान प्रत्येक गांवागांवाचेर लोकांक कळूं जाय हांगा फक्त हिंदू अशें न्ही, हिंदू किंवा गोंयकार किंवा क्रिश्चन ज्यांचे आमचे सगळ्यांचे पूर्वज आशिल्ले हिंदू, तांणी जो इतलो त्रास काडला तांकां इतिहास करून मुखार आमी एक बरे तो वयर सरतलो आनी आमी गुण्या गोविंदान सगळे कडेन रावतले अशी हांव अपेक्षा करता. एक मागणी अजून पूर्ण करूंक ना. चर्चीन क्रिश्चनिटी स्प्रेड करपा खातीर जे अत्याचार जगभर केल्या आणि स्पेनान जे इन्क्विजिशन हाडलें ताज्या बद्दल खूब वर्सांनी हालीं गेल्या काही वर्सां पयलीं ताणी माफी मागली स्पेनाची की आमी ह्या अशा प्रकारचें हें केलें, ताज्या बद्दल आमकां जनतेन माफ करचें. पण स्पेनापेक्षा सुद्धा जास्त अत्याचार जे गोंयांत जाल्यात ताज्या बद्दल मात्र भारत देशाची किंवा गोंयची माफी अजून पोपान मागिल्ली ना. आमचें म्हणणें अशें आसा, पोपान मोठ्यान अंतकरण दाखोवचें आनी त्या वेळार घडलें न्हय तें मान्य केलें न्ही तुमी केलें म्हणून. तुमी हें धर्मा खातीर केलें, धर्म अशा पद्दतीन तुमी पसरयलो, लोकांचो इतलो रक्तपात घडयलो तुमी, तो तुमी मान्य करा आनी माफी मागा गोंयकारांची. अशा पद्धतीची आमची मागणी आसा. कितें विचारपाचें आसा तुमकां जाल्यार विचारलें. गोवा सरकारकडनं काय अपेक्षा तुमची? गोवा सरकारकडनं काय अपेक्षा तुमची? गोवा सरकारकडनं काही नाही. हे गोवा सरकारने गोंयचो साहेब वगैरे जे आहे त्याचा उल्लेख त्यांनी करू नये. चुकीच्या माणसाला गोंयचो साहेब म्हणू नये. कुणी केवळ गोवा सरकारनेच नव्हे, गोंयच्या पब्लिक कडे ही मागणी आहे, इन्क्लुडिंग मीडिया. हे मुद्दाम केलं जातं, गोंयचा साहेब म्हणून प्रतिबिंबित केलं जातं. हे करता कामा नये. इथे सरकारचा प्रश्न नाही, हा समाजाचा प्रश्न आहे. सरकार काही गोष्टी करणार असता तर 60 वर्ष केलं असतं ना. 60 वर्सां हें आशिल्लें, गोवा इन्क्विजिशन आशिल्लें. गोंयचो साहेब 1683 जाल्यानंतर गोवा मुक्त जायसर 286 वर्सां गेली काळ. तकलेन ते प्रिंट आणि कोणूच ताच्या फाटलो इतिहास सोदपाक वचना. तो जर कळ्ळो आणि प्रुडन्स जर असलें लोकांक समजा अशे बरेच कॅथलिक्स आसा. हांव एक उदाहरण बेश्टें दिता 2 मिनटां. कुंकळे क्रिश्चन भाव जे आसा हे एकूण म्हाका म्हज्या लक्षांत आयलें ते सगळ्या कडेन तांच्या मनान देशा बद्दल प्रेम आसात, पण थंय मनीस जागृत आसा. काही वर्सां पयलीं तुमकां सगळ्यांक खबर आसा प्रेसाक की थंय हिंदू पूर्वज जे आसा, आपले एन्सेस्टर्स हिंदू जे हुतात्मा जाले, पोर्तुगीजांनी जांकां मारले, निशस्त्र करून किल्ल्यान हाडून मारले, ते जे आसा तांचे एक मॉन्युमेंट तांणी उबो केला. त्या मॉन्युमेंटाचो कोण लिडर आशिल्लो जाणा? डॉक्टर वेरिसिमो कुतिनो, जो अमेरिकेक रावतालो. इतले ते लेक्चरर आशिल्लो. 6 म्हयने केन्ना तरी भारतान येतालो आनी मागीर वतालो. पण ताणें हिंदू क्रिश्चन एक एडवोकेट जोकीम डायस, पत्रकार फ्लावियान बाब डायस, हे आतां एक डेप्युटी कलेक्टर आसा मार्टिन्स म्हणून, तो हे यंगस्टर्स त्या वेळाचेर
ऑस्कर मार्टिन्स म्हणून आसा, नीरज आगियर म्हणून आसा, कितलीशीच हे दिता. थंय 100 कॅथलीक भाव जे आसा तांचें म्हणणें कितें आसा जाणा, आनी एक युक्लिड डिसोजा म्हणून ताज्या अंत्यसंस्काराक हांव गेल्लो आनी चर्चीन 3 जाणांची भाशणां जालीं, तातूंत म्हजें एक भाशण जालें. तो युक्लिड डिसोजा जो आसा तो असो मनीस की तो सांगतालो हांव बाय एक्सिडेंट आय एम क्रिश्चन अँड आय गो टू द चर्च, आय हॅव फेथ इन माय रिलिजन, बट आय वॉज क्रिश्चन बाय एक्सिडेंट. आणि म्हज्या रक्तान हिंदू रक्त म्हज्या धमन्यांनी व्हांवता हे ओपनली सांगतालो तो. टीबी कुन्नाचो, मागीर लुईस गोम्स हाजो सामको भक्त तो. आणि ताज्या खातीर आमी एक पुतळो जो फ्रांसीस लुईस गोम्साचो उडयल्लो मडगांवां, तो मनोहर पर्रीकराच्या फाटल्यान लागून उबो करून घेतिल्लो. आनंद जालो ताका. थंय ते स्वातंत्र्य संग्रामाचे हुतात्मा जे गेले, थंय एक चॅपेल आशिल्लें चर्चीन बांदिल्लें. त्या चॅपेलाक थंयच आसा तें चॅपेल अजून. ताचें नांव आशिल्लें मार्टिर्स चॅपेल. हू वेर दोज मार्टिर्स? ते पाद्री जे पोर्तुगीज सोल्दारांक घेवन पाठोवपाक आयिल्ले गांवांत, तांचेर कुंकळकारांनी हल्लो केलो आनी ते पाद्रींक मारले बाकीच्या बरोबर. दोज 6 पाद्रीज बिकेम मार्टिर्स ऑफ पोर्तुगीज. तांणी सांगलें हे सगळे आमचे कुंकळीचे क्रिश्चन गेले आणि तांणी रिक्वेस्ट केलो पाद्रीगाराक की ते नाव काढून उडय म्हणून. वर दीज मार्टिर्स, दे आर नॉट अवर मार्टिर्स नाव. तुम्ही आता मेरेन पोर्तुगीज आशिल्ले तो मेरेन दे वर युअर मार्टिर्स. नाव दे आर नॉट अवर मार्टिर्स, त्यामुळे नाव चेंज कर. अँड द चर्च हॅड टू चेंज द नेम. जेन्ना लोकल पाद्री, हांव हें स्टेटमेंट कित्याक आय एम पार्ट एंड पार्सल ऑफ दॅट मुवमेंट आणि म्हाका आय एम प्राऊड ऑफ देम. ह्या सगळ्या लोकांनी भाशणां कितें केली जाणा, फ्रांसीस सार्दीन चीफ मिनिस्टर आशिल्लो, ताज्या हातांतल्यान ताजें उद्घाटन जालें. अवर फोरफादर्स स्टूड फॉर स्वराज्य अँड स्वधर्म. हे सगळ्यांच्या भाशणान, आणि ताणें फ्रांसीस सार्दिनाक सांगलें भाशणान हें हाड म्हणून, दे स्टूड फॉर स्वराज, नॉट ओन्ली फॉर स्वराज्य, फॉर स्वधर्म ऑल्सो. आमच्या धर्माचेर जेन्ना आयले, आणि वी आर प्राऊड दॅट दे आर अवर फोरफादर्स. रिलिजन कॅन बी एनीथिंग. चर्चीन वचपाक जाता, नो प्रॉब्लेम. बरे क्रिश्चन जावंक जाता, बरे मुस्लीम जावंक शकतात, बरे पारसी जावंक शकतात, ताजो प्रॉब्लेम ना. वेन द क्वेश्चन ऑफ नॅशनॅलिटी कम्स, वेन एन एनिमी नेशन कम्स वर्सस माय नेशन, जाल्यार प्रॉब्लेम येता. वेन यू स्टार्ट बॅकिंग द एनिमी नेशन, मागीर यू बी बाय फोरफादर्स कशे एकत्र आसा. पूर्वज एक आशिल्ले आमचे, आमकां ते आमी नुसते चर्चीन गेले जाल्यार प्रॉब्लेम नाशिल्ले. आमकां पोर्तुगीजांचे भक्त केले अशें टीबी कुन्नान बरयलां. एका विशेष समुदायाक तांच्यांनी इतले डिनॅशनलायज केले. दे स्टार्टेड बिकमिंग पोर्चुगीज मॉंगरेल्स असो शब्द दिला टीबी कुन्नान तांकां. आणि त्यामुळे हे जे आसा, हू इज गोइंग टू कन्विन्स देम? न्हिदेचें सॉंग हाडिल्ले कोणूच कन्विन्स करूंक शकना. पण इतिहास जे वाचतले, पोर्तुगाला वचून सुद्धा जर स्टडी केली तांच्यांनी, जाल्यार पोर्तुगीजांनी आमच्या गोंयकारां पेक्षा आणि इंडियन लोकांपेक्षा बरो रेकॉर्ड दवरला. हिस्टॉरिकल डॉक्युमेंटेशन अत्यंत बरें आशिल्ले पोर्तुगीज त्या सगळ्या हातूंतल्यान. तें कोणी स्टडी करचें, आणि ते स्टडी करून आयिल्ल्या लोकांची पुस्तकां आमकां अवेलेबल आसा. आमी अशें आशा धरता की आमच्या क्रिश्चन भावांक हांव जें कितें उलयलां तें चुकीचें दिसचें ना. चुकीचें दिसपाची कित्याक शक्यता आसा? आतां पर्यंत तकलेन तेंच घातलां न्हय. पण केन्ना तरी एखादो पाद्री जर सांगता आसत हें म्हणून, जाल्यार ताका हें दाखोवंक जाय कोणाच्या साम्राज्याचें रक्षण झेवियरान केलें? पोर्तुगीजांच्या. मागीर आतां तो आमचो सेवियर कसो जातलो? गोंयचो साहेब कसो जातलो? गोवा इन्क्विजिशन हाडलें काय ना? वाट लायली काय ना सगळ्या गोंयकारांची, आमच्या पुर्वजांची? तें कोणा खातीर आयलें? फ्रांसीस झेवियराची पत्रां आसा काय ना तें सांगपाक? मानवतेच्या आधाराचेर तुमी कसो म्हणटात ताका हें काय म्हणून? म्हणजे जें कितें पोर्तुगीजांनी आमच्या तकलेचेर थोपलां तें सत्य मानून आमी, ज्यांका अक्कल आसा आणि जे समजता तांणी वचचें काय कितें, हो प्रश्न आसा. सो वी आर बिगिनींग दीस कॅम्पेन. आमी हो कॅम्पेन सत्याचो आग्रह धरपाचो कॅम्पेन जो आसा हो आमी सुरू केल्लो आसा. गोवा फायल्स आमी ह्या दिसा ओपन करतले. त्या दिसा सनातन संस्थेचे जे हिंदू जनजागृती समिती आसा तांचे एक एक्झिबिशन आसा ह्या अत्याचाराचेर.
ते एक्झिबिशन आमी थंय एक्झिबीट करताले आनी गोंयभर हें एक्झिबिशन जें आसा म्हणजे लोकांक गोंयकारांक आमच्या ख्रिश्चन भावांक आनी हिंदू भावांक कळपाक जाय कशें अत्याचार आमचेर जाले ते आनी कशें लिपयले गेले ते हे कळपाक जाय म्हणून सत्य कळपाक जाय इतलें आमच्या मनान आमच्या कॅथलीक बांधवां बद्दल किंवा भारतांत रावणाऱ्या कॅथलिकां बद्दल अन्य समाजा बद्दल अजिबात आकस ना. ऑन द कॉन्ट्री आमचें म्हणणें आसा आमचे पूर्वज एक आशिल्ले म्हणून फाटल्या फावट हांवें एक एग्जाम्पल दिल्लें इंडोनेशिया इज प्रिडॉमिनंटली मुस्लीम नेशन पण तांचे एअरलायन्स इंडियन एअरलायन्स ना आमच्या भशेन गरुड एअरलायन्स आसा तांच्या गांवांची नांवां विष्णू ध्वज कांची ध्वज मीनाक्षीपुरम अवंतीपुरम अशीं आसा तांच्या बायलां राजाची नांवां सुकर्ण सुहार्त अशें आसा हिंदू नांवां आसा तांकां जेन्ना आमच्या मुसलमानांनी हाऊ कम यू कॉल युअर सेल्फ मुस्लिम्स म्हणून ताणें सांगलें सेंचुरीज बॅक वी चेंज अवर रिलीजन नॉट अवर फोरफादर्स वी अपील अवर क्रिश्चन ब्रदर्स की सेंचुरीज बॅक बाय एक्सिडेंट वी चेंज अवर रिलीजन नथिंग टू डू विथ रिलीजन बट वी डीड नॉट चेंज डीड वी चेंज अवर फोरफादर्स कॅन वी चेंज देम कॅन वी चेंज द ब्लड हो प्रश्न जो आसा हो गोंय समोर जो आसा हो उपरासलेलो आसा तो सोडोवपाचो प्रयत्न जो आसा तो मोठ्या प्रमाणाचेर आमी करपाचे आसा. नमस्कार. सर तुम्ही जे म्हणताय ते इतिहासाच्या आधारावरच म्हणताय म्हणजे तुम्ही सांगितला तो इतिहास पण मग त्याचा म्हणजे तुम्ही ही हे जे कॅम्पेन आहे हे आत्ता का सुरू करताय म्हणजे व्हॉट इज स्पेशल अबाउट दिस? नाही आम्ही 60 वर्षा अगोदर करायची होती मी नव्हतो त्यावेळेला म्हणजे 12 वर्षाचा होतो. नाव वी आर एट ए सर्टन टाइम वी आर फिलिंग बेटर लेट देन नेव्हर आणि 10 वर्षांनी करून काही पिढ्या फुकट घालवण्यापेक्षा आज आत्ताच जर लक्षात आलं तर केलेलं बरं ना. वाट बघितली ना हा करेल तो करेल तो करेल म्हणून. नाही आता ती सत्य ही जर कॉन्ट्रोवर्सी जातले आणि ताका कॉन्ट्रोवर्सी म्हणटले कोण कॉन्ट्रोवर्सी म्हणटले ज्यांनी ज्यांका डॉक्युमेंटेशन खबर नाही दस्तऐवज ज्यांनी पळोवंक ना ते म्हणूनय ताणें कॉन्ट्रोवर्सी ही म्हणपाक जाय. हे इंटरनॅशनल कट कारस्थाना आसाच आमच्या देशाच्या विरोधान हिंदूच्या विरोधात देशभर कट कारस्थाना आसात. हिंदूची संख्या खलास करप आणि हसकेली या पाकिस्तान लडके लेंगे हिंदुस्तान अशा पद्धतीने घोषणा सुरू असतात नाही सगळ्या. एक्झिबिशन तुम्ही म्हणालात ते कधी आहे? त्याच दिवशी असणार ते तिकडे 3 मे परशुराम जयंतीला. सर तुम्ही ज्यांना म्हणताय सेंट फ्रान्सिस जेव्हा गोंयचो साहेब जाऊ शकना सो व्हॉट शुड द रॅलिक्स शुड बी डन रॅलिक्स हे पळय आमकां ताजें कितें करपाचें तें त्या धर्मान ठरोवनी. व्हॉट इज हय म्हणजे एक सांगता जुन्या लोकांक खबर आसा तेंपो गेलो आतां नागेश बाब एका फंक्शनान आशिल्लो आनी थंय गोवा लिबरेट जावपाक 2 दीस आशिल्ले 3 दिसांनी गोवा लिबरेट जाता. त्या वेळाचेर एक SOS आयिल्लो तांकां हांगा पोर्तुगीज गव्हर्मेंटाक हें म्हाका फ्लावियन बाब डायसान सांगलें. आतां ताचो कांय ना म्हणजे तें तुमी हाजेर घेवपाक जाय अशें ना म्हाका. आनी ताणें कितें सांगलें खबर आसा पोर्तुगीजांनी हांगा सांगिल्लें आर्च बिशपाक की तें कायशांव धाडून दी म्हणून बेगीन. कायशांव धाडून दी म्हणजे तें जे चांदीचें जे हें आसा बॉक्स आसा त्यातून ताजें आसा तें धाडून दी म्हणून. तर ताणें कितें सांगलें कितें आसा तातूंतली ती बॉडी आसा न्ही ती एकूण हें धाडणें कठीण जातलें म्हणून. तर ताणें सांगलें तुमकां बॉडी कोणें धाड म्हणून सांगलें कायशांव धाड म्हणून. म्हणजे हें आउट ऑफ द रेकॉर्ड हांव सांगता. म्हणजे दे आर नॉट इंटरेस्टेड त्या सगळ्या हातूंतल्यान. ते कायशांव इतलें बरें हाजें आसा म्हणजे जुन्या ह्या हातूंतल्यान एक बरो पीस तो त्या सगळ्या हातूंतल्यान. तशें आसा ताजेर अनेक कॉन्ट्रोवर्सीज आसा आमी केन्नाच घेवंक ना त्यो कॉन्ट्रोवर्सीज. त्या एकूण गजाली बद्दल इंटरनॅशनल फ्रॉड जे केल्लें आसा पळय चर्चीन डार्क एजीस ऑफ क्रिश्चनिटी नांवाचें पुस्तक आसा हें वाचलें जाल्यार हें जाता. आमी वी डोंट रेक अप दॅट. आमी कितें करता गोंयशी संदर्भान जें आसा गोव्याच्या इतिहासाशी प्रतारणा करणारें जें आसा गोंयकारां कडेन दगाबाजी जें करणारें आसा तें आमी फुडें हाडटले अशें आमी ठरयिल्लें आसा. आनी आमी कॉन्ट्रोवर्सीक भियनात. सत्य जें आसा हे कॉन्ट्रोवर्सी पुरून उरतले अशें म्हाका दिसता. सीएमान स्टेटमेंट केला पाहिजे देवळां बी मोडल्या ताजी कितें स्वागतार्ह ताणें जर अशा पद्दतीन केल्लो आसा
ताणें मुख्यमंत्र्यान हें सांगलें ना सगळ्यांक की 50 crores 0.74 crores हें जें आसा हें बाकीच्या खातीर दवरल्या चर्ची खातीर बी दवरल्या नॉट ओन्ली 20% इज हें ते रिजर्व दवरले हिंदूची देवळां म्हणजे कोणें मोडली ती पोर्तुगीजांनी 50.74 crores हे बाकीच्या खातीरूय दवरल्या इतल्या तेंपान हिंदूची याद जाली म्हणजे आमकां तें स्वागतार्ह दिसता म्हणजे मुख्यमंत्र्यान अवश्य फुडें वचचें हे सगळें घेवन हनुमान चालिसा आणि मशिदीवरच्या भोंग्यांवरनं देशात एक वातावरण तयार झालंय त्याचा फायदा या आंदोलनाला तुमच्या ह्याला मोहिमेला होईल असं वाटतंय या अनुषंगाने तुम्ही मोहीम हाती घेतली असं वाटतंय का नाही हे सुनर ऑर लेटर इट हॅज टू हॅपन काल आम्ही गोवा हिंदू महाआघाडीच्या दक्षिण गोवा तालुका समितीच्या मिटिंगसाठी दुर्गा माता मंदिरात गेल्ले आम्ही त्या दुर्गा माता मंदिराक टेकूनच चर्च आसा मुसलमानाची मशीद आसा ताणी जें सुरू केलें पळय आमचे सन मदीं मदीं इंटरप्शन म्हणजे अर्द वरान तुमी यू कांट बेर दॅट तुमी थंय रावणाऱ्या लोकांक ताची संवय रेल्वेच्या रुळा हाज्या सायडीक लोक रावतात पळय आमी गेले जाल्यार आमकां न्हीद पडचें ना ते बरें न्हिदतात तांकां तितल्यो रेल्वे गेले जाल्यार तांकां संवयशें जाता त्या लोकांक संवयशें जालें पूण त्या देवळान आमची मिटींग आशिल्ली आनी हांवें आयकलेलो कांठळ हे हाव डू पीपल टॉलरेट इट कुराणान सांगलां तशें कर म्हणून म्हणजे जें धर्मान सांगूं ना तें तुमी करताले आनी भायर करचें ना सौदी अरेबियाक करूं ना खोट घालताले आनी बाकीच्या देशांत सगळें फ्रांसाक कर म्हणून सांग बंद करून उडयलें सगळें मशिदी बंद केलो फ्रांसान बेल्जियम हे सगळे देश जे आसा युरोप तांकां सतायला ह्या लोकांनी आणि त्यामुळे बेकायदेशीर आसा देशांतल्या जवळजवळ 8 हायकोर्टांनी निर्णय दिला दिस इज इलिगल म्हणून लोकांक इट डिस्टर्ब्स पीपल म्हणून तुमी तुमचो धर्म देवळान दवरा चर्चीन दवरा मशिदीन दवरा लोकांक डिस्टर्ब करपाक जाय दिसांतल्यान 5 वेळार वा खंयच्या कॉन्स्टिट्युशनान रायट दिल्ले आसा लोकांक काय म्हणून त्यामुळे ताचो जातलो लोक अवेकनिंग जर जालें न्ही जाल्यार ते अवेकनिंग चतुरस्त्र आमकां हे 22 साल जे आसा ते सॉलिड अवेकनिंग आमकां करपाक जाय म्हणून हिंदू रक्षा महाआघाडी जी आसा ती कार्यरत आसा आमकां खंयच्या धर्माचो द्वेश ना रिलिजनाचो द्वेश ना अराष्ट्रीय लोकांचेर मात्र आमी तुटून पडटले PFI संदर्भात सुद्धा एक मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलंय मुंबईत की बंदीसाठी आम्ही मागणी करणार तुम्ही प्रत्येक वेळी सोशल मीडियावरून त्याच्यावर भाष्य करत असता त्याच्याबद्दल हिंदू रक्षा आघाडीची कसली मागणी पॉप्युलर फ्रंट पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ऍब्सोल्युटली ती करणार आहोत आणि ती अशा प्रकारचं उच्चार तऱ्हेतऱ्हेच्या ह्याच्यात आम्ही केलेलं आहे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया याच्यावर देशभरात त्यांचे पदाधिकारी आहेत ऑल इंडिया हे सगळे जेलांत आसा खून मारी हे करून दंगल पेटप आणि कितें कितें तांचे पाकिस्तान कडेन कनेक्शन्स आसा तांचे ISI कडेन कनेक्शन आसा आणि हे CID डिपार्टमेंटाक खबर आसा गोंयच्याय खबर आसा आणि सेंट्रलूय खबर आसा आणि त्यामुळे तरेतरेच्या गव्हर्नमेंटांनी मागणी केल्या PFIचेर बंदी कर आसामच्या BJP गव्हर्नमेंटान मागणी केल्या वेस्ट बंगालांतल्यान जंय आयलो एक मनीस तांचो कार्यकर्तो हांगा आणि BJPचो चीफ मिनिस्टर बशिल्लो आमचो डॉक्टर सावंत त्या वेळाचेर ताणें सांगलें PFI थंय गोळ घालता म्हणून ताचेर बंदी घालपाक जाय न्ही म्हणून PFIचेर बंदी घालपाकूच जाय ते एक्टिव्ह आसा हे PFI वॉट इज दॅट PFI ते रिजनरेशन ऑफ सिमीचेर बंदी आसा ताचेर बॅन आसा स्टुडंट्स ऑफ इस्लामीक मुवमेंट ऑफ इंडिया बॅन आसा ते सगळ्या कार्यकर्त्यांनी आतां पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया जाता SDPI म्हणून तांची पॉलिटिकल विंग आसा ते सुद्धा खून करपाक आतां जे आसा काल ज्यो दंगली हाजेर जाल्यो त्यो तांणी घडयल्या हिजाब आंदोलन जे आसा ते PFI आणि SDPIन जन्माक घातला आतां पर्यंत हिजाबा खातीर अरे शाळेन हिजाब कसलो रे शाळेन युनिफॉर्म न्ही रे आमकां सगळ्यांक म्हणजे ही खंयची म्हणजे सौदी अरेबियान हिजाब घालून वचना बाकीच्या मुस्लिम देशांनी हिजाब घालून वचना नाजाल्यार हिजाब घालीन जाल्यार मरतात आणि हिजाब घालिल्ल्यो नट्यो ज्यो लोकां समोर येता त्यो सगळ्यो नागड्यो उड्यो बाकीच्यो भोंवतात हरशीं म्हणजे हिजाब थंय लागना तांकां हेंच अजाप दिसता हिंदुस्थानानूच हें सगळें थेर चल्लेलें आसा सेक्युलरिझमच्या आड आणि त्यामुळे आमची मागणी कायम आसतली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया
हाचेर बंदी घालप आनी घालपाकूच जाय. आमच्या गोंयकारांचें रक्षण जावपाक जाय. एक ताचेर की गोवा गव्हर्मेंटान अशें म्हणलें, आमी ताचें स्वागत करता. म्हणजे डॉक्टर सावंत जे आसा चीफ मिनिस्टर आमचे, ताणें म्हणलें धर्मांतराला थारा देणार नाही, एक स्टेटमेंट केलो. आमी ताचें स्वागत करता. आणि दुसरी गजाल जी आसा ती प्रमोद मुतालिक ताणी मागणी केली की आम्ही सेंट्रल गव्हर्मेंटाक रिक्वेस्ट करतात आता की ताणें PFIचेर बंदी घालची म्हणून. ही मागणी आमच्या चीफ मिनिस्टराक केला. आमच्या म्हणणें आसा तुम्ही प्रमोद मुतालिक जे आसा श्री राम सेनेचे प्रमुख, ताणी गोंयांत कांयच करूंक ना. बेळगांवां ताणी कितें तरी व्हॅलेंटायन डे दिसा तो हें करपाक नाका, चलयो गेल्यो तरेतरेच्यो प्रकारच्यो थंय, म्हणून तांच्यांनी काही जाणांक बाचाबाची करता आसतना मारामारी जाली विदाउट रिजन. मनोहर पर्रीकारा पासून 2012च्यान आतां मेरेन बंदी सेंट्रल गव्हर्मेंटान घालूंक ना. हे आमी प्रमोद सावंताक सांगपाक सोदतात. ती गोवा गव्हर्मेंटानूच घातली आणि प्रमोद बाब सावंत आता 6 महिने ती रिन्यू करता. गेल्या 3 वर्सांक ताणें 6 वेळाचेर रिन्यू केल्या ही बंदी. आणि PFIक वेगळो न्याय कित्याक लायतात तुम्ही? धाडसी जायत आणि PFIचेर घालत नाही तुम्ही बंदी. याच प्रमाणे ताका कितें हें आसतलें, लिमिटेशन्स आसतले, ऑल रायट, पण ते आज काम करतात. पाकिस्तान जिंदाबाद म्हणटात. मडगांवां तांणी घोशणा दिल्यो, म्हजे कडेन व्हिडिओ आसा ताचो. फातोर्ड्यां घोशणा दिल्यो तांणी, म्हजे कडेन व्हिडिओ आसा. बाबरी ढांचा परत उबो करतलो राम मंदिर उडोवन थंय. अरे राम मंदिर उडोवन तुम्ही बाबरी ढांचा बांदिल्लो मरे थंय. ती मशीद नाशिल्लीच केन्ना. नरसिंहरावान पयले फावट मशीद म्हटली ताका. त्यामुळे तुम्ही जर हें करताले हांगा येवन सगळें सुरू केलां तांच्यांनी. त्यामुळे ह्या गोंयानूय सुरू जावपाचें आसा. म्हणजे जियाद प्रकरण जें आसा हें पुजपाचें आसा आमकां. म्हणून हिंदू रक्षा महाआघाडी जी जाल्या, केन्ना नाशिल्ले इतले डेंजर्स आर बीइंग फेस्ड बाय गोवन folk. त्यामुळे आम्ही संघटित जावपाक जाय अशा प्रकारचो आमचो अजेंडा आसा. थँक्यू व्हेरी मच. हायकोर्टान गेल्या ती केस हे आसा, पण ती बंदी सब्जेक्ट टू दॅट ती काडूंक जाता तांच्यांनी, कळ्ळें? त्या हायकोर्टान गेल्या म्हणजे ह्या बंदीच्या विरुद्ध. ना ते आसा, ती चालू आसा तांची केस. डेटीच्या फाटल्यान डेट्स मेळटात. थँक्यू. प्रेसाचे धन्यवाद. हे एका बरी